गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? त्या दोन मित्र असतात. गावात तर शहरात रूम भाड्याने घेऊन राहत असतात. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देतात, खूप इकडे तिकडे चांगल्या परीक्षा पास होतात, नोकऱ्या करतात. 2-3 वर्ष नोकरीचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर एक जण नोकरी सोडून स्वतःचा स्टार्टअप सुरू करतो आणि दुसरा नोकऱ्या शोधत असतो. वेगवेगळ्या शहरांमध्ये जातात. 3-4 वर्षानंतर तो जो नोकरी करणारा असतो तो ॲड बघता बघता एकदा अशी हाफ पेज ॲड बघतो आणि मोठ्या कंपनीचा डायरेक्टरच्या फोटोच्या तिथे त्याच्या मित्राचा फोटो दिसतो. त्याच्या डोक्यात येतं, चला आपण त्याला जाऊन भेटू, त्याच्यासोबत काम करू. मग तो जातो, भेटतो त्याला आणि म्हणतो, तुझ्यासोबत काम करू शकतो का? इतकी मोठी तुझी कंपनी आहे. तो म्हणतो, बिलकुल करू शकतो. मी ही कंपनी माझ्या मित्रांसाठी, सगळ्यांना, आपल्या सगळ्या लोकांना काम चांगलं करायला एक प्लॅटफॉर्म म्हणूनच सुरू केली आहे. मग तो मित्र जॉईन होतो. त्याला जॉईन झाल्यावर तो त्याची वर्किंग स्टाईल आणि सगळी एकंदर कंपनीतलं पाहिल्यावर त्याला एक दिवस विचारतो, म्हणतो, आपण दोघांनी एकाच गावातनं, एकाच मध्यम परिस्थितीतनं सुरुवात केली. आज तू एवढा मोठा बिझनेसमन आणि मी अजून नोकऱ्या शोधतोय, हे कसं काय राहिलं असेल? तो सांगतो, एकदा तुला आठवत असेल तर आपण क्लासला जायला निघालो होतो. रूम बंद करून आपण निघालो. अर्ध्या रस्त्यात आल्यावर मला आठवलं की आपण पंखा बंद करायचा विसरलोय. मी तुला म्हटलं, चल आपण जाऊन पंखा बंद करू. तर तू बोललास, जाऊ दे ना, आपल्याला काय, आपण भाडं भरतोय, घर मालक बघत बसेल काय करायचं इलेक्ट्रिक बिलचं. पण मी वापस आलो, पंखा बंद केला आणि मग क्लासला आलो. तेव्हापासनं मी सगळ्या गोष्टींचा मालक आहे. मी सगळ्या गोष्टींची ओनरशिप घेतो. म्हणून आज माझ्याकडे एवढा मोठा व्याप आहे, मी हे सगळं सांभाळू शकतो. आपल्याला सुद्धा लक्षात येईल की आपण अजून एक गोष्ट होती. एकदा एक मुलगा आपल्या आईवडिलांपासून खूप त्रस्त असतो की आईवडील स्ट्रिक्ट आहेत. तो म्हणतो, आता आज नोकरीच्या इंटरव्ह्यूला जातो आहे, मला नोकरी लागली की मी घर सोडून माझं वेगळंच राहणार आहे. मला कंटाळा आला आता आईबाबांचं सगळं डिसिप्लिन, असं नको तसं नको. नोकरीला जातो खाली, तिथे काहीतरी त्याला असे बटन चालू दिसतं जे त्यातलं काहीतरी फालतू लाईट सुरू असतात, तो बंद करतो. थोडं पुढे येतो तर कुठेतरी असा एक टॅप उघडा दिसतो, नळ, तो बंद करतो. अजून पुढे आल्यानंतर त्या रूममध्ये असा कसा तरी पसारा असतो, तर तो अशी मॅगझिन सगळे नीट लावतो, थोडीशी नीट जागा करतो बसायला, तिथे बसतो. आत येता येता ते पायपुसणं नीट करतो. मग जेव्हा त्याचा नंबर येतो, त्याला आत बोलवतात, तो आत जातो. तर ते जे सगळे बसलेले असतात बोर्ड ऑफ डायरेक्टर, ते म्हणतात, तो सिलेक्ट झाला आहे. तो म्हणतो, पण माझा तर इंटरव्ह्यूच झाला नाही. म्हणजे आम्ही CCTV चेक करतोय, आलेल्या प्रत्येक कॅन्डिडेटला आम्ही बघतोय आणि तू ज्या पद्धतीने आलास, तू सगळं राष्ट्रीय संपत्ती वाचत आलास, तर ॲक्च्युली तुझा पर्सनल काहीच लॉस नव्हता. आम्हाला आमच्या कंपनीकरता असाच कॅन्डिडेट हवा आहे. आपण आपल्या मुलांना हे शिकवतो का? आज स्वातंत्र्यवीर सावरकर पिक्चर सगळे बघा. आपला देश किंवा आपला धर्म आपण जेव्हा म्हणतो, त्याच्यासाठी आपण काय करतो, है ना? म्हणजे आपण जेव्हा त्या गोष्टीची मालकी घेऊ किंवा ते आपलं समजू, तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करू. मुलांना गुलामगिरीच माहीत नसल्यामुळे स्वातंत्र्याचंच महत्त्व नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना सगळं मिळतं आहे, ठीक आहे, टेकन फॉर ग्रँटेड सगळे घेतात. थोडं आपलं म्हटलं की सगळ्या गोष्टींवर कसा कंट्रोल येतो. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.